कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर आवाज कमी कर. सिद्धेश्वर भगवंताच्या कृपेने जास्त कमी झाला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, आवाज व्यवस्थित कर प्रद्युम्न, सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे. 16व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचं वर्णन करून सांगतात. आवाज व्यवस्थित नाही अजून प्रद्युम्न. बरोबर. रामकृष्ण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करून सांगतात. ही दैवी संपत्ती कशा करताय आणि आसुरी संपत्ती कशा करताय याचा खुलासा भगवंतांनीच केलेला आहे. दैवी संपत्ती जी आहे ती मुक्त होण्याकरता आहे आणि आसुरी संपत्ती जी आहे ती बंधनाला कारणीभूत आहे. दैवी संपत्ती विमोक्षाय निबंधाय आसुरी मता असं म्हटलंय. गीतेत कुठेतरी श्लोक आलाय वाटतं. दैवी संपत्ती जी आहे ती मुक्तीला कारणीभूत होते आणि आसुरी संपत्ती जी आहे ती बंधनाला कारणीभूत होते. आपल्याला सगळ्यांना मुक्त व्हायचं आहे. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता मा सुचाह संपदम दैवी मभिजातोषी पांडव. आपल्याला सगळ्यांना मुक्त व्हायचं आहे आणि मुक्त होण्याकरता दैवी संपत्तीची खूप गरज आहे. आसुरी संपत्ती ही बंधनाला कारणीभूत आहे, आपल्याला बंधनात घालणारी असल्यामुळे तिचा त्याग करणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंतांनी विस्ताराने ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली. दैवी संपत्तीचे भगवंतांनी जवळजवळ 26 गुण सांगितले आणि आसुरी संपत्तीचे किती सांगितले? 6 गुण सांगितले. त्या दैवी संपत्तीच्या प्रत्येक गुणाचं चिंतन आपण सर्वजण मिळून करतोय. रोज एका गुणाचं विस्ताराने सुरू आहे. दैवी संपत्तीचा आपल्यामध्ये आला तरी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये सगळे दैवी संपत्तीचे गुण आपोआप येतात. म्हणून एक तरी गुण आपल्या जीवनात दैवी संपत्तीचा आला पाहिजे. याच्याकरता म्हणून मागच्या श्लोकामध्ये दैवी संपत्तीच्या 9 गुणाचं चिंतन झालं आणि पुढील ठिकाणी दैवी संपत्तीच्या गुणाचं चिंतन या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात. हे साधा माईक घेऊन ये रे वायरचा. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेश्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम.
यापैकी अहिंसा नावाच्या गुणाचं आज आपल्याला चिंतन करायचं आहे. वेळ मिळालाच तर सत्य गुणाचं सुद्धा चिंतन करू. अहिंसा कशाला म्हणतात? पहिल्यांदा हिंसा म्हणजे काय? शरीराने, वाणीने, मनाने राग, द्वेष, भय, लोभ इत्यादी हेतूने इतरांना त्रास देणं याला काय म्हणतात? हिंसा म्हणतात. आणि अहिंसा शब्दाचा अर्थ आहे हे न करणं म्हणजे हिंसा. शरीराने, वाणीने, मनाने रागद्वेषाच्या हेतूने कोणालाही पीडा न होणं ही काय आहे? अहिंसा आहे. बऱ्याच वेळेला मनुष्य शरीराने पीडा देतो, बऱ्याच वेळेला वाणीने पीडा देतो आणि बऱ्याच वेळेला दुसऱ्याला मनाने पीडा देतो. शरीरानेही कोणाला आपल्याकडून त्रास न झाला पाहिजे, वाणीनेही कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि मनाने सुद्धा आपल्याकडून त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या माध्यमातून स्वतः करणं किंवा दुसऱ्याकडून करून घेणं ही सुद्धा काय सांगितलेली आहे? हिंसा सांगितलेली. ज्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्याच्याकडे अहिंसा नावाचा दैवी गुण असला पाहिजे. योगसूत्रामध्ये यम सांगितलेत आणि नियम सांगितलेत. यम सांगत असताना पहिलाच यम आहे अहिंसा. कोणते कोणते यम आहेत? अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम सांगितलेत. आणि नंतर नियम सांगितलेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. नियम जे आहेत ते बाह्य इंद्रिया करतायत आणि यम जे आहेत याला शम सुद्धा म्हटलेलं आहे. हे अंतकरणा करतायत, मना करतायत. योगसूत्रामध्ये किंवा योगामध्ये आपल्याला मन शांत करायचंय आणि मन अशांत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या तरच मन शांत होतं. एखाद्या मनुष्याची जर आपण हिंसा केली, कायेने, वाचेने, मनाने त्याला त्रास दिला तर आपलं मन शांत होतं का अशांत होतं? अशांत होतं. चोरी केली तर मन शांत होतं का अशांत होतं? अशांत होतं. म्हणून अस्तेय सांगितलं. अहिंसा, सत्य, आस्तेय. खोटं बोललं तर मन शांत होतं का अशांत होतं? अशांत होतं. अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे सगळे यम सांगितले. कारण याने मन शांत होतं. याच्या विरुद्ध जर केलं तर मन अशांत झाल्याशिवाय राहत नाही. हे जर नियम पाळले नाही तर मन अशांत झाल्याशिवाय राहत नाही. पहिलाच यम सांगत असताना अहिंसा सांगितलाय. कारण हिंसा जर मनुष्याने केली, कायेने, वाचेने, मनाने हिंसा केली तर त्याचं मन कधी स्थिर राहत नाही. परमात्म्याची प्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती त्याला कधी होऊ शकत नाही. कारण परमात्मा हे जीवाचं स्वरूपच आहे. पण जीवाचं स्वरूप परमात्मा असताना सुद्धा आपलीच आपल्याला प्राप्ती होत नाही. त्याला कारण जर काय तर आपलं अंतःकरण शुद्ध नाही. आणि अंतःकरण अशुद्ध कशामुळे होतं? आपल्या हातून कायिक, वाचिक, मानसिक हिंसा घडली की अंतःकरण अशुद्ध आणि अस्थिर होतं. आणि म्हणून आपल्याला परमात्मा स्वरूपाचा अनुभव येत नाही. सर्व जगाच्या रूपाने वास्तविक पाहता परमात्माच आहे. आणि परमात्मा जगाच्या रूपाने असताना आपल्याकडून कायिक, वाचिक, मानसिक एखाद्याला पीडा दिली जाते. ती पीडा म्हणजे त्या माणसाची पीडा नसते तर ती देवाला पीडा होते. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ,
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भागवत हा जो शब्द आलेला आहे तो तुम्ही भागवत ऐका याच्या अर्थाने नाही, तुम्ही सगळे भागवत आहात. कमीत कमी तुम्ही तरी ऐका, बाकीच्या लोकांचं सोडून द्या. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर असलेला भगवान परमात्मा आहे, त्याच्या पूजनाचं वर्म जर काय असेल तर आपल्याकडून कोणाचा मत्सर व्हायला नको. कारण कोणाचाही मत्सर झाला तरी तो देवाचा मत्सर होतो. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे म्हटलंय. हे सगळं शरीर म्हणजे देवाचे अवयव आहे. यातला एक एक मनुष्य एक एक प्राणी म्हणजे भगवंताचा अवयव आहे. आणि त्याला जर दुखावलं तर देवाला दुखावल्याचा दोष लागतो. त्या मनुष्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सर्वात पहिल्यांदा दैवी गुण कोणता आणला पाहिजे तो अहिंसा. आपणा परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मयाही ते तुला होय शिनू सांगितलं. म्हणून अहिंसेला परमधर्म मानलेला आहे. काही धर्मामध्ये अहिंसा परमो धर्म म्हटलंय. जैन धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये अहिंसेला खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जर नुसती अहिंसा जरी आली तरी सुद्धा आपोआप भगवंताची प्राप्ती होते. अहिंसेने काय काय होतं? योगसूत्रामध्ये सूत्र आलं, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैर त्यागः. अहिंसेमध्ये जर आपली प्रतिष्ठा झाली, 12 वर्ष जर आपल्याकडून अहिंसा घडली, शरीराने वाणीने मनाने आपल्याला कोणालाच त्रास दिला नाही, तर त्याच्या सान्निध्यात आलेली जी माणसं आहेत प्राणी आहेत ते सुद्धा वैर त्याग करून टाकतात. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैर त्यागः. ज्यांनी ज्यांनी अहिंसेची प्रतिष्ठापना जीवनामध्ये केली त्यांच्या सहवासात गेलेले वाघ ते सुद्धा त्या ठिकाणी शीतल होऊन जातात. ते क्रूर स्वभाव आपला विसरून जातात. रामायणामध्ये असं उदाहरण आले, जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि प्रभू रामचंद्रांनी पाहिलं तिथं वाघ गायी एकत्र पाणी पित होत्या. वाघ आणि गायी एकत्र पाणी पित होत्या. भगवान परमात्मा सांगायला लागले, लक्ष्मणा बघ इथं वाघ आणि गायी एकत्र पाणी पितात. हे या ऋषीचं महत्व आहे. वाल्मिक ऋषींनी आपल्या जीवनामध्ये अहिंसेची प्रतिष्ठापना केलेली असल्यामुळे क्रूर प्राण्यांनी सुद्धा आपलं वैर त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. भगवान महावीर त्यांच्या जीवनात असं अनेक प्रसंग सापडतात. क्रूर अशा प्राण्यांच्या बरोबर ते खेळत असत. त्यांच्या आजूबाजूला वाघ त्या ठिकाणी राहत असत. आपल्यामध्ये एक जगन्मित्र नागा नावाचे संत होऊन गेले, संत मांदियाळीमध्ये. त्या परळीला त्यांचं मंदिर आहे. जगन्मित्र नागा त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हणून त्यांना सांगितलं की एक वाघ आहे, तो जिवंत वाघ तुम्ही घेऊन आला तर तुम्ही त्या ठिकाणी संत. पण ते जगन्मित्र होते. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा. वाघाच्या सानिध्यात गेलं तर वाघ त्याचं वैर विसरून गेला. कुठेतरी गोष्ट ऐकली होती, एक महात्मा आपले ध्यान करायला बसले होते आणि ध्यान करायला बसले बसले एक अस्वल पाठीमागून आलं. आता त्याचा स्वभाव, माणूस सापडलाय आता याला मारून टाकायचं. अस्वलाने मागून मिठी मारली. अस्वलाने मागून मिठी मारली की याने त्याला पुढून मिठी मारली. म्हणले, अरे मित्रा किती दिवस झालं मला भेटला नाहीस.
तू माझा आत्मा आहेस, तू असं करू नको बरं का. ते त्यांनी करावं, कारण त्यांचा भाव तसा व्यापक झालेला आहे. अहो, प्रल्हादजींच्या समोर सर्प आले तर सर्पात प्रल्हादजी नारायण बघत होते, त्यामुळे सर्प त्यांना काहीच करत नव्हते. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर तपश्चर्येला बसले. सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले. अहो, आपल्या परंपरेमध्ये आत्ता वैकुंठवासी नथुसिंग बाबा त्यांनी भामचंद्र डोंगरावर वाघाला पाणी पाजलं, असं त्यांच्या चरित्रात आलंय. म्हणजे काय, अहिंसेची प्रतिष्ठापना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. पण अहिंसा म्हणजे काय, शरीराने, वाणीने, मनाने आणि वाईट हेतूने कोणालाही कसल्याही प्रकारची पीडा न देणं किंवा देण्याकरता प्रवृत्त न करणं. शरीराने पीडा देणारे लोक आहेत काही काही, हे जे राक्षस लोक आहेत, विनाकारण दुसऱ्याला मारण्यामध्ये प्रवृत्त होतात. मने वाचा काय भलत्या दुःख देतो जाय, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. तमोगुणी माणसं, रजोगुणी माणसं कशी असतात त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. विनाकारण पशुला त्रास देणारे लोक आहेत, पशुची हिंसा करणारे लोक आहेत. आमच्या देवाला पशु लागतो म्हणून त्या पशुची हिंसा करतात. देवाला लागतो का, याला लागतो खायला, याला लागतो. तुकाराम महाराज त्यांच्याकरता एक प्रमाण लिहितात, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. भागवतामध्ये प्राचीन बरी नावाचा राजा आहे, त्याने अनेक यज्ञ केले आणि त्या यज्ञामध्ये तो पशु बळी द्यायचा. नारद महर्षींनी त्याला उपदेश करत असताना सांगितलं, राजा तू यज्ञात एवढे पशु मारलेस, पण हे सगळे पशु तुझे आता शत्रू झालेले आहेत. जरा आकाशात बघ. राजाने वर बघितलं तर ते सगळे पशु डोळे वटारून त्याच्याकडे बघत होते. ये वरती, मग तुला दाखवतो. आम्हाला मारलं ना, आम्ही सुद्धा तुला तसंच मारणार आहे. म्हणजे काय, हिंसा जी आहे ती चांगली नाही, शारीरिक हिंसा आहे. एखाद्या वेळेस मनुष्य स्वतः हिंसा करत नाही, पण दुसऱ्याने केली त्याला आम्ही मारलं नाही हो, आम्ही विकत आणून खाल्लं. विकत आणून खाल्लं तरी मारण्याला तुझं प्रोत्साहन झालं. तुझ्याकडून ती हिंसा घडली आणि म्हणून जे खाणारे आहेत त्यांना सुद्धा त्या हिंसेचं पातक लागतं, पशुहिंसेचं पातक लागतं. म्हणून स्वतः करणं किंवा एखाद्याला अनुमोदन देणं मारण्याकरता. काही काही लोक स्वतः करत नाही पण दुसऱ्याला अनुमोदन देतात त्रास देण्याकरता. शारीरिक त्रास, शारीरिक हिंसा म्हणतात. त्याच्यानंतर वाचिक हिंसा आहे. वाचिक हिंसा म्हणजे काय, वाचेने एखाद्याला बोलणं, पीडा देणं. त्या ठिकाणी कधी कधी मारलेलं विसरून जातो मनुष्य, पण एखाद्याने बोललेलं विसरू देत नाही, विसरत नाही. महाराजांना हसायला येते, बोलत जाऊ नका तुम्ही. वाणीने जर एखाद्याला बोललं तर तो घाव होतो. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. पण ते उपदेश मानणं एवढं सोपं नाही. एखाद्याने आपला जर अपमान केला असेल, एखाद्याला जर मनुष्य टाकून बोलला असेल, लागतं माणसाच्या मनाला. असं म्हणतात महाभारतामध्ये द्रौपदी एकदाच बोलली, आंधळ्याची मुलं आंधळी, असं म्हटलं जातं. आता बोलली का नाही बोलली काय माहिती, पण
तेच दुर्योधनाला लागलं आणि महाभारताच्या युद्धाचं बीज त्याच्यामध्ये निर्माण झालं. म्हणून बोलत असताना माणसाने 4 वेळा विचार करायचा. मनातल्या मनात पहिलं 3 वेळा बोलून बघायचं. मी जर या माणसाला आता असं बोललो प्रवचनात, त्याच्यावर काय परिणाम होईल, आणि असा परिणामाचा विचार करून तोंडातून शब्द बाहेर काढायचा. 3 वेळा मनातल्या मनात बोलायचं आणि मग बाहेर शब्द काढायचा. पण आपल्याकडून ते होत, आपला शब्द आपल्या ताब्यात राहत. विचार करून बोलायचं आहे. आपण बोलून बसतो आणि जन्मभर विचार करत बसतो की असं बोलायला नव्हतं पाहिजे, तसं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणून वाणी हे शस्त्र आहे. वाणीने सुद्धा हिंसा होते. म्हणून कोणालाही वाणीने त्रास देऊ नये. आणि दुसरी आहे मानसिक हिंसा. मनाने सुद्धा कोणाचं वाईट चिंतन करणं ही सुद्धा हिंसा आहे. हिंसा सांगत असताना त्यांनी सांगितलं शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, एक आध्यात्मिक हिंसा आहे. आध्यात्मिक हिंसा म्हणजे काय? शारीरिक हिंसा म्हणजे आपल्या शरीराला आपण कष्ट देणं किंवा दुसऱ्याच्या शरीराला कष्ट देणं. मानसिक हिंसा म्हणजे मनाला आपण त्रास देणं, आपल्या किंवा दुसऱ्याच्या मनाला त्रास देणं. आणि आध्यात्मिक हिंसा सांगताना त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता जीव हा परमात्मा आहे, फक्त झोपू नका. तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संतचे. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, जीव हा भगवत स्वरूप आहे. असं असताना जीवाने त्या ठिकाणी आपल्याला देह समजणं ही जीवाने आपली केलेली हत्या आहे. मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी, एवोनिया पाठी थापटती म्हटलंय. मी देह म्हणणं ही सुद्धा आपण आपली हिंसा करणे. तो आत्मघाती असं म्हटलंय. तया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू, भुंजता उसंतू काहीच नोहे. ज्ञानोबाराय म्हणतात की आपण देह म्हटलं ना की आपण आपली हिंसाच करतोय. बाकीच्या हिंसा बऱ्या आहेत, पण देह म्हणणं ही सगळ्यात मोठी हिंसा आहे. पण ही हिंसा आपण रोज करतो. आपणच आपली केलेली हिंसा आहे. म्हणून आपण आपली हिंसा कोणत्याही प्रकारे करू नये. आपण अहिंसा या दैवी गुणाचा आश्रय केला पाहिजे. ज्ञानोबारायांनी अहिंसा सांगत असताना फक्त एकच ओवी लिहिली. काय ओवी लिहिली? वाचा. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे, रहाटने ते अहिंसे रूप जाण. इथं एकच ओवी लिहिली. का बरं एक ओवी लिहिली? हा 13व्या अध्यायात भरपूर सांगितली. 13व्या अध्यायात जवळजवळ किती ओव्या आहेत? 60-70 ओव्या ज्ञानोबारायांनी अहिंसेवर खर्च केलेले आहे. आपण ते सगळं पाहून आलोय, त्यामुळे मी विस्ताराने सांगत नाही. 13व्या अध्यायात अहिंसा सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी तरी अहिंसा भोवती परी 217 पासून सुरू केली ओवी. बोलली असे अवधारी, आपुलाल्या मतांतरी निरूपिता. ज्ञानोबाराय म्हणतात अहिंसा अनेक लोकांनी सांगितली, पण मला ते अहिंसा वाटत नाही. कारण बऱ्याच वेळेला नाव दिलंय अहिंसेचं, पण त्या अहिंसेच्या नावाखाली लोक हिंसाच करतात. म्हणून ज्ञानोबारायांनी जवळजवळ सगळ्यांची मतं सांगितली आणि नंतर मग आपलं स्वतःचं मत सांगितलंय 13व्या अध्यायामध्ये. परिते ऐशी रेखा जैसा खांडोनिया शाखा, मग तयाचिया बुडखा कुंपकी. जे झाडाच्या फांद्या तोडायच्या आणि झाडाला कुंपण करायचं, किंवा बाहू तोडवणी विकीजे
मग भुकेची बिडा राखेजे, नाना देऊळ मोडून कीजे पवळी. देऊळ झालं चांगलं, पण देवळाला पवळीच नव्हती. पवळी म्हणजे अहो बाहेर असतं ना ते अंगणामध्ये ओटा, तो ओटा नव्हता. म्हणून एक जण म्हणला आपण काय करू, देवळ तोडू आणि ओटा तयार करू. ज्ञानोबाराय म्हणतात, तैशी हिंसाची करुणी अहिंसा निपजवी जे हा ऐसा. पै पूर्व मीमांसा निर्णय केला. पूर्व मीमांसा जे आहे ते हिंसा करतात आणि त्याला अहिंसा नाव देतात. यज्ञ करतात पाऊस पडावं म्हणून, माणसं सुखी व्हावी म्हणून, पण त्या यज्ञात कितीतरी जीव मारतात, पशु मारतात. म्हणजे ते सुखी झाले, पण हे मेले त्याचं काय. तो इष्टीची बुडी पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची तडी कैची दिसे. बघा पूर्वमीमांसेला ज्ञानोबारांनी इथं पूर्व पक्षात घातलंय. पेरिजे नुसदी हिंसा ते तो उगवेल काय अहिंसा परी नवल बापा दिवसा याज्ञिकांचा. नंतर ज्ञानोबाराय म्हणतात, आयुर्वेदामध्ये सुद्धा लोक अहिंसा करतात. एखाद्या माणसाला जर बरं करायचं असेल तर त्याच्याकरता आयुर्वेदिक औषध तयार करतात. पण ते आयुर्वेदिक औषध तयार करताना एखाद्या झाडाची सालं आणायची, एखाद्याची मुळं आणायची, पानं आणायची एखाद्याची तोडून. माणसं बरी झाली, पण त्या झाडांचं काय. झाडांचा सुद्धा एवढा सूक्ष्म विचार ज्ञानोबारांनी केलाय की झाडाचं पान सुद्धा तोडलं तर काय होणार आहे, हिंसा होणार आहे. म्हणून अशी ही जी ज्ञानोबारांना मान्य नाही. आजाद शत्रू तरवरा सर्वांगी देविले शिरा, ऐसे जीव घेऊन धरुंदरा कोरडे केले. बैल विकुनी गोठा पुंसा लावणे गाठा, या कर्णिकी चेष्टा. म्हणजे एका धर्मामध्ये लोक पाणी गाळून पितात. धर्माची या वाहनी गाळू आदरिले पाणी, तर गाळती आहाळणी जीव मेले. पाणी गाळून का पितात, पोटात गेलं तर जीव मरेल म्हणून पाणी गाळून प्यायचं. पण ते म्हटले बाहेर त्या फडक्यात अडकल्या मेला त्याचा काय. तुमच्या पोटात गेल्यानंतर आपल्याला दोष लागतो आणि फडक्यातला दोष कोणाला. हा एक न पचितीची कण, या हिंसेचे भेन. काय काय माणसं म्हटले, अहो त्या बाजरीत सुद्धा जीव आहे, गव्हात सुद्धा जीव आहे. मग एक मनुष्य म्हणला, आता आपण गहू खायचे, बाजरी खायची, पण शिजवायची नाही, ते भिजवून खायची. अरे पण ते भिजवून खात असताना पोटाला त्रास झाला, ती हिंसा नाही घडली का. तेच ना. ज्ञानोबाराय म्हणतात, हिंसा अहिंसा कुठं घडली सांगा ना. तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास झाला, हिंसा तुमची केली. तुम्ही दिवसभर अन्न नाही दिलं शरीराला, ते प्राण कासावीस झाले, तुम्हाला हिंसेचा दोष लागला. म्हणून उपवास करणं सुद्धा हिंसा आहे. पण विशिष्ट दिवस सोडून शास्त्र मर्यादा धरून जर केला तर ठीक आहे. काय देश काल परिस्थिती हिंसेची व्याख्या बदलते. हेतू काय त्याच्यावर हिंसा अवलंबून असते. एखादा सैनिक आहे, अर्जुनाला भगवान परमात्म्याने युद्ध करायला लावलं, हिंसा करायला लावली का अहिंसा करायला लावली. देवच म्हणतो अहिंसा केली पाहिजे तर मी भेटेल. तर तो क्षत्रियाचा धर्म आहे. क्षत्रिया रणी पळवणी जावे, हे कोण आहे लाजिरवाने. म्हणून त्याला माप आहे तिथं, त्याचा तो धर्म असल्यामुळे त्याला माप आहे.
कोणत्या कार्याकरता हिंसा करतो? एखादा मनुष्य त्याचं कामच आहे, नोकरी आहे, त्याला फाशी द्यायचं माणसाला, ते सरकार पगार देत आहे त्याला, तो रोज माणसांना फाशी देतो, त्याला घडली काय हिंसा घडली? अहिंसा आहे, त्याला हिंसा नाही घडत का? कारण त्याचं काम तो करतोय. गुरुवरी दृष्टांत सांगत असतात, एका माणसाने एखाद्या माणसाचा खून केला त्याला फाशीची शिक्षा, आणि ज्याने त्याला फाशी दिली त्याला पगार. मी एकाला पगार का आणि एकाला फाशीची शिक्षा का? तर याला पगार का? याने रागद्वेष रहित होऊन फाशी दिली, कर्तव्य म्हणून फाशी दिली. आणि याला फाशी का? त्याने रागद्वेषाने मारलंय. म्हणून हिंसा करत असताना ती द्वेषाने असेल, लोभाने असेल, भयाने असेल तर ती हिंसा होते. डॉक्टर सुद्धा एखाद्याला सुरी लावतात पोटाला, ऑपरेशन करायचं असेल तर हिंसा होते का? शेतकरी औषधाची फवारणी करतात, त्याच्यामध्ये अनेक जंतू मरतात, हिंसा होते का? काय माहिती. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशे शुभात. म्हणून त्या ठिकाणी हेतू काय? त्या शेतकऱ्याचा हेतू जर जगाच्या कल्याणाचा असेल तर त्याला ते हिंसा नाही, ती अहिंसाची त्याच्याकडून घडली. दुष्टांना मारण्याकरता जर त्या ठिकाणी सैनिकाने एखाद्याला मारलं तर त्याला तो हिंसेचं पातक लागणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी अगोदर सगळ्यांची मतं सांगितली. आणि मग म्हटले एवढं कशाला सांगितलं? माझं मत सांगण्याकरता. ते स्वमत बोली जेल अहिंसे रूप की जेल जेने उठली अतुल ज्ञान दिसे. कशी असते हिंसा? तरी तरंग नोलांडितो लहरी पाये न फोडितो सांचलून मोडितो पाण्याचा. वेगे आणि लेसा दिटी घालून याविसा जळी बुक जैसा पाहुल सोय. का कमळावरी भ्रमर पाय ठेवते हळुवार कुचंबिल केशर तैसे परमाणु गुंतले जाणून जीव सानुले कारुण्या. चालण्यातली अहिंसा सांगितली. चालताना तो कसं पाऊल ठेवतो. आपण विस्ताराने त्यावेळेस बोललो होतो म्हणून मी आपल्या धावत्या वया घेतोय. काय काय लोक चालत जरी आले तरी दुसऱ्याची झोप मोडते. मी एकदा आपल्या जुन्या संस्थेत गेलो, दुसऱ्या वर्षाला होतो, आणि ते वरच्या माडीवर बाबांच्या खोलीत गेलो, मारुती बाबांच्या खोलीत. पण परमपूज्य गुरुवर्य वैद्य बाबा जागे झाले आणि मारुती बाबांच्या खोलीत आले. म्हणलं कोण भाडे आला रे म्हणे. आता धाड 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 चालत आला, माझी झोप मोडली म्हणे. तुम्हाला फार बरं आहे. वैद्य बाबा निकम बाबाचं कसं होतं तुम्हाला माहिती नाही. एक बोलला तर दुसऱ्याच हाणत बसायचे. वैद्य बाबांचं असं होतं, कुठे गेलता काल? सांगायला लागलं भाड्या बोलू नकोस. कुठे गेलतास? परत बोलतो हाणायचे. तेवढं आपल्याला नाही आता, बरं आहे. म्हणून चालण्यातली हिंसा सांगितली. ते वाट कृपेची करीतो दिसा स्नेहेची भरितो जीवा तळी अंथोरितो आपुला जीव. पाहतात कसे? पाहण्यातली हिंसा आहे. काय काय लोक पाहतात, पाहण्याने सुद्धा हिंसा होते. असं पाहायचंय की पाहिल्याबरोबर समोरच्याला आनंद वाटला पाहिजे. नाही तर पाहतात असे. काल सांगितलं दिठी नाराचीची सुट्टी म्हटलंय. मन सर्पाची कुटी दिठी नाराचीची सुटी. आयशिया जतना चालने जया अर्जुना ते अनिर्वाच्य परिमाना पुरेजेना. पै मोहाचे नि सांगडे लासी पिली धरी तोंडे ते तर दाताच्या अलगडे लागती जैसे. का स्नेहाळू माये तान्याची वास पाये ते दिठी आहे हळुवार जे.
स्नेहाळू माय, आई जशी मुलाची वाट पाहते तसं हळूवार तो सगळ्याकडे पाहतो. बोलताना सुद्धा विचार करून बोलतो, कोणाला लागेल असं बोलत नाही. हो, टोपी जरी घातली नसेल तरी बाबा म्हणत नाही तू टोपी का नाही घातली. मारुती बाबा बघा तुम्ही ते टोपीचं उदाहरण सांगणार आणि मग पोरांना वाटतं मग आपली टोपी राहिली घाला. आमचं नाही तसं बरं का, आम्ही रागवून बोलतो टोपी घातली नसल्यानंतर. पण बाबांचं तुम्ही बघा, ती रागवणार. मी एकदा म्हटलं बाबा तुम्ही कशाला रात्रीचा कार्यक्रमाला 1-2 वाजेपर्यंत जाता. बाबा म्हटल्यावर त्याला आनंद वाटतो, आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल, पण त्यांना आनंद वाटतो म्हणून जायचं. म्हणजे कशा करताय, नाना कमळ दळे डोलविजती ढाळे, तो जेने पाहे बुबळे वारा घेपे. अशा पद्धतीने जीवाचे नावे तृणातेही नोलांडावे, मग लेखिता जावे हे के गोठी, मुंगे मेरू नोलांडावे, मशका सिंधू न तरवे, तैसा भेटलिया न करवे अतिक्रम, ऐशी जयाची चाली, कृपा पळी फळाली, देखसी जियाली दया वाचे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालते अक्षरे, शब्दी पाठे अवतरे कृपा आधी. तो बोलण्याची नाही, बोलो मने जरी काही, तरी बोल कोण आहे खुपेल नाही. वाणीतली अहिंसा सांगितली. मग प्रार्थीला जरी विपाय, जरी लोभे बोलो जाय, तरी परिसे तया होय माये बापू. का नाद ब्रह्म मुसे आले, गंगा पय असलेले पतिव्रते आले वार्धक्य, तैसे साच आणि मावाळ. अशा प्रकारे वाणीतली अहिंसा सांगितली, पाहण्यातली हिंसा सांगितली. अहिंसा कशी असली पाहिजे अहिंसेचा विस्तार त्या ठिकाणी केला. आता आपल्याला ज्ञानोबरांची ओवी पाहिजे ती राहायची तशीच. आणि जगाच्या सुखोद्देशे, त्यांनी अहिंसेचं वर्णन करताना अहिंसा सांगत असताना मागे जशी अहिंसा सांगितली तशी इथं सांगितली नाही. मागच्या अहिंसेत कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही, पण नुसतं त्रास होईल असं न वागणं म्हणजे अहिंसा नाही. ज्ञानेश्वर महाराजांची अहिंसा अशी की त्रास होईल असं तर वागायचं नाहीच, पण चांगलं होईल असं वागायचं. ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र दृष्टी आहे. जगाच्या सुखोद्देशे म्हणजे जगाच्या सुखाच्या उद्देशाने. जगाच्या म्हटल्यानंतर जगात काय काय येतं, अहो जगात काय काय येतं. यया नाव जगडंबरू, हा देव मनुष्य स्थावर, यया नाम जगडंबरू. हा त्याच्यात देव आले, मनुष्य आले, स्थावर आले. स्थावर दगड म्हणजे हे दगड वगैरे सुद्धा, त्यात झाडं आली, त्यात पशु आले, त्यात पक्षी आले, त्यात प्राणी आले, त्यात मनुष्य आले. या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने जगाच्या सुखोद्देशे माणसाच्या हिताकरता आपल्याला कसं वागता येईल, जेणेकरून मनुष्याला आनंद प्राप्त होईल, त्याला शारीरिक सुख देणं, वाचिक सुख देणं, मानसिक सुख देणं. झाडांच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला कसं वागता येईल, प्राण्यांच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला कसं वागता येईल. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे. जगाला सुख व्हावं सगळ्या याच्यासाठी आपलं जे शरीर आहे, शरीराने रहाटणे, रहाटणे म्हणजे व्यापार करणे, वर्तन करणे. आपलं शरीराने प्राण्यांच्या, पशूंच्या, वृक्षांच्या, माणसांच्या सुखाच्या दृष्टीने सगळ्या प्राण्यांना सुख होईल, मनुष्य प्राण्याला सुख होईल अशा रीतीने आपलं वर्तन असलं पाहिजे. संतांच्या जीवनामध्ये असं आपल्याला अनेक प्रसंग दिसून येतात.
संतांचं वर्तन जे आहे ते सगळ्या जगाच्या सुखाकरता. तुकाराम महाराजांच्या चरित्रात अशी कथा सांगितली. महाराज काहीतरी चालले होते भजन करायला. रस्त्यात एक बाई आजी बसलेली होती, थकलेली आजी. महाराज म्हटले, आजी काय झालं? म्हटले, अरे मला कोणी नाही, स्वयंपाक करायचा आहे, तेल संपलंय, थोडं बाजारातून तेल आणायचं होतं. महाराज म्हटले, मग आजी तुम्ही इथंच बसा, कशाला जाता बाजारात? ऊन लागतंय, मी जातो बाजाराला. आणि महाराज बाजारात गेले आणि त्या बाईचं तेल घेऊन आले. काय पावशेर अर्धा किलो तेल आणलं असेल असं म्हणतात. ते तेल बाईचं 4 महिने संपलंच नाही. आणि तिने सगळ्या गावात प्रचार केला की तुकाराम महाराजांनी तेल आणलं की संपतच नाही. दुसऱ्या दिवशी सगळं गाव गोळा झालं. महाराज आमचं तेल तुम्ही द्या. काही ठिकाणी महाराजांचा तो फोटो सापडतो. महाराजांच्या हाताला बाटल्या बांधलेल्या आहेत, पायाला डोक्याला बाटल्या बांधलेल्या आहेत, सगळ्या बाटल्याच बाटल्या. पण जगाची या सुखोद्देश आहे. शरीराने त्यांनी कष्ट सहन केले. देह कष्टविती मागचं काय? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यांचा देह जो आहे जगाचे सुखोद्देश. शरीर वाचा, वाचा म्हणजे त्यांच्या वाणीने सुद्धा सगळ्या जगाला सुख होतं. त्यांच्या वाणीतून बाहेर पडलेली अक्षर म्हणजे गाथा आहे. त्यांच्या वाणीतून बाहेर पडलेली अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मधुरा वाणी ओठी तुका मने वाव पोटी. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. असं काय बोलले महाराज. ज्ञानोबरांचं बोलणं, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे बोली आरूपाचे रूप दावी. तेने कारणे म्या बोलेन बोली आरूपाचे रूप दावीन. आतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अशा प्रकारचं बोलणं जगाची या सुखोद्देश. काही काही लोकांचं बोलणं असं असतं, त्या बोलण्यामुळे सगळं भांडणं लागतात, सगळ्या जगाला त्रास होतो. एकच शब्द बोलला पण किती मोठी भांडणं निर्माण झाली, किती मोठा त्रास निर्माण झाला. मंथरा एकच शब्द बोलली पण सगळ्या अयोध्येला त्रास. पण काही काही लोक एकच शब्द बोलतात, सगळं जग त्याच्यामुळे सुखी होतं. म्हणून जगाची या सुखोद्देश आहे. सगळ्यांना सुख होत. आपल्या बोलण्याने प्राण्यांना सुख झालं पाहिजे, पशूंना सुख झालं पाहिजे, पक्ष्यांना सुख झालं पाहिजे, नवे नवे माणसांना तर सुख झालंच पाहिजे. जगाचे या सुखोद्देश. शरीर, शरीरे म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीच्या द्वारे सुख देणं. सगळ्यांना सुख देणं म्हणजे त्यांच्या हिताचं बोलणं. त्याला एखाद्याला धीर देणं. एखाद्यावर संकट आलं असेल, नाही आपण त्याला पैशाने मदत करू, नाही शरीराने मदत करू शकतो, एखाद्याला धीर दिला, काय घाबरू नको बाबा, मी आहे तुझ्या बरोबर. आणि तेवढ्या पुरता जर त्याला त्याचा दुःख गेलं तरी ती काय झाली? अहिंसा. शरीर, वाचा आणि मानसे, मनाने सुद्धा जगाच्या सुखाकरता प्रयत्न करत राहणं. मनाने संकल्प सगळ्या त्या ठिकाणी चांगल्या करता करायचं. म्हणून आपल्याकडे पसायदानामध्ये संकल्प आहेत. जे खळांची तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य, जो जे वांछिल तो ते लाहो. हे सगळे संकल्प केलेले चांगले. मनाने सगळ्या जगाचं सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखवान भवेत.
म्हणून अशा प्रकारे चांगले संकल्प करत राहणं, सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळे प्राणी सुखी व्हावेत, अशा करता आपल्या मनात सारखं चांगलं संकल्प करणं किंवा एखाद्याच्या विषयी मनाने चांगलं चिंतन करणं. माझा शेजारी आहे तो लवकर बरा व्हावा, माझा शेजारी आहे त्याचा पहिला नंबर यावा का नापास व्हावा, त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क पडावे, चांगलं चिंतन करायला काय हरकत आहे हो. शुभ संकल्प करणं, दुसऱ्याला मनाने सुद्धा चांगल्या शुभेच्छा देणं, मनामध्ये चांगलं चिंतन करणं. म्हणून जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे असं वर्तन करणं. म्हणजे ज्ञानोबारायांनी रहाटणे शब्द वापरलाय. नुसती अहिंसा सांगायची नाही तर रहाटणे. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवे. स्वतः वागणं, सांगणं वेगळं आणि वागणं वेगळं. रहाटणे ते अहिंसे रूपजान, ते खरं अहिंसेचं काय आहे, रूप आहे. अशा प्रकारे अहिंसेचा विचार सांगितला. सत्याचा विचार आहे तो उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान